नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांची भरती केली जाणार आहे. तब्बल 173 पदांची ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. यामध्ये तुम्ही 10वी असाल, 12वी असाल किंवा पदवी असाल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. 2 लाखापर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे 50 वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग यांच्यामार्फत गट अ, गट ब आणि गट क संवर्गाची विविध पदं भरली जात आहे. यामध्ये कोणकोणती ती पदं असणार आहे, किती पगार असणार आहे, त्यासाठी वयाची अट काय असायला हवी, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. यामध्ये गट अ संवर्गाची सुपरिटेंडंट इंजिनियर, प्रोडक्शन ऑफिसर, बिझनेस मॅनेजर, असिस्टंट प्रोडक्शन ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर आणि असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे. प्रत्येक पदासाठी पगार तुम्ही बघू शकता. सर्वाधिक पगार लेव्हल 12 नुसार या ठिकाणी सुपरिटेंडंट इंजिनिअरिंग या पदासाठी दिला जाणार आहे. 2,09,000पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. मित्रांनो, प्रत्येक पदासाठी जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त लोकेशन देखील जॉबचं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. CIET NIE याचं संक्षिप्त रूप म्हणजे ॲब्रिव्हिएशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. गट अ संवर्गाच्या पदांसोबतच मित्रांनो गट ब संवर्गाचे देखील काही पदं या ठिकाणी भरली जात आहे. यामध्ये सिनियर अकाउंटंट, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर अकाउंटंट, स्टोअर कीपर, प्रोडक्शन असिस्टंट, प्रोफेशनल असिस्टंट, कॅमेरामन, इंजिनिअरिंग असिस्टंट, स्क्रिप्ट रायटर, सेट डिझायनर यांसारखी पदं असणार आहे. गट ब संवर्गाची ही पदं असणार आहे. प्रत्येक पदासाठी उमेदवारांचं वय 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. लेवल 6 आणि लेवल 7 नुसार जबरदस्त असा पगार उमेदवारांना गट ब संवर्गाच्या पदांसाठी दिला जाणार आहे. गट अ आणि गट ब संवर्गासोबतच गट क संवर्गाची देखील पदं उमेदवारांसाठी या ठिकाणी भरली जात आहे. विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवारांना देखील काही पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे. तुम्ही 10वी असाल, 12वी असाल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल, तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. यामध्ये टेक्निशियन, ऑडिओ रेडिओ प्रोड्युसर, ग्राफिक असिस्टंट, TV प्रोड्युसर, सेमी प्रोफेशनल असिस्टंट, प्रूफ रीडर, स्टोअर कीपर, कम्प्युटर ऑपरेशन, फ्लोर असिस्टंट, फिल्म असिस्टंट, ग्राफिक असिस्टंट, स्टोअर कीपर, लॅब असिस्टंट, फिजिक्स, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, जॉग्रफी, इंग्लिश, सायकोलॉजी, ॲग्रिकल्चर, बायोलॉजी, झुलॉजी, होम सायन्स, मॅथमॅटिक्स, सायन्स, लोअर डिव्हिजन क्लर्क, सिनियर लायब्ररी अटेंडंट, फिल्म जॉयनर, लाईटमन, पेंटर, टचर आणि कार्पेंटर यांसारखी महत्त्वाची गट क संवर्गाची पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक पदं गट क संवर्गाची 138 पदं भरली जात आहे. असे तब्बल गट अ, गट ब आणि गट क संवर्गाची टोटल 173 पदं या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा 2026मध्ये जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं. आता प्रत्येक पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी, संपूर्ण गोष्टी तुम्ही या टेबलमध्ये चेक करू शकता. तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. गट अ, ब आणि गट क संवर्गाचे पदं या ठिकाणी भरली जात आहे. यामध्ये गट क संवर्गाच्या पदांपासून आपण सुरुवात करूया, कारण गट क संवर्गाच्या पदांसाठी, गट ब संवर्गाच्या काही पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो PDF खूप मोठी आहे. सर्व PDF एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे. महत्त्वाची पदं मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. बाकी तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. यामध्ये कार्पेंटर, टचर, पेंटर, लाईटमन, फिल्म जॉयनर यापर्यंत, ह्या पदापर्यंत उमेदवारांचं 10वी किंवा 12वी असलं तरी ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त ITI दिलेल्या रिलेव्हंट फील्डमधनं तुमचं असणं आवश्यक असणार आहे. कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव
फिल्म जॉयनर, लाईटमन, पेंटर, टचर आणि कार्पेंटर या पदांसाठी असणं उमेदवारांकडे आवश्यक असणार आहे. पुढचं पद आहे सिनियर लायब्ररी अटेंडंट. या पदासाठी 12वी तुम्ही केलेला आहे आणि लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समधनं तुम्ही डिप्लोमा केलेला आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्यानंतर लोवेट डिव्हिजन क्लर्क या पदासाठी 12वी झालेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. मात्र अशा उमेदवारांकडे इंग्लिश टायपिंगचा 35 वर्ड पर मिनिट किंवा हिंदी टायपिंगचा 30 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर लॅब असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे. इन्स्ट्रुमेंट हँडलिंगचा अनुभव तुमच्याकडे आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. स्टोअर कीपर या पदासाठी 12वी झालेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त स्टोअर कीपिंग आणि पर्चेसिंगमधनं तुमचा डिप्लोमा आणि 3 वर्षाचा अनुभव रिलेव्हंट फील्डचा तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. ग्राफिक असिस्टंट या पदासाठी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली असणं आवश्यक असणार आहे. ग्राफिक्स, ॲनिमेशन, कम्प्युटर ॲप्लिकेशनमधनं डिप्लोमा देखील उमेदवारांकडे असणं अनिवार्य असणार आहे. यानंतर मित्रांनो, फिल्म असिस्टंट या पदासाठी देखील तुमची पदवी आणि दिलेल्या रिलेव्हंट फील्डमधनं तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे. फ्लोअर असिस्टंट या पदासाठी 12वी आणि कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव रिलेव्हंट फील्डचा या पदासाठी मागितलेला आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, कम्प्युटर ऑपरेटर याही पदासाठी 12वी असलेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. स्टोअर कीपर ग्रेड 1 या पदासाठी आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स विषयातनं पदवी असलेल्या उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग किंवा मटेरियल मॅनेजमेंटमधनं डिग्री किंवा डिप्लोमा केलेला आहे आणि 2 वर्षाचा अनुभव दिलेल्या फील्डचा आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्यानंतर सिनियर प्रूफ रीडर या पदासाठी इंग्लिशमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 2 वर्षाचा दिलेल्या रिलेव्हंट फील्डचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे. गट क संवर्गाच्या काही पदांसाठी अनुभवाची आवश्यकता असणार आहे तर काही पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे. गट क संवर्गाबरोबरच गट ब संवर्गाची देखील काही पदं या ठिकाणी भरली जात आहे. यामध्ये सेट डिझायनर असेल, स्क्रिप्ट रायटर असतील यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे. स्क्रिप्ट रायटर या पदासाठी तुमचं दिलेल्या विषयातनं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी लेवल 6 आणि 7 नुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. गट ब संवर्गाच्या पदांसोबत गट अ संवर्गाची देखील पदं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. सर्वाधिक पगार सुपरिटेंडंट इंजिनिअरिंग या पदासाठी दिला जाणार आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा IT मधनं तुमचा MTech असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 10 वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा अनुभव उमेदवाराकडे या पदासाठी मागितलेला आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला 27 डिसेंबर 2025 पासून अर्ज करता येणार आहे तर 16 जानेवारी 2026 ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता प्रत्येक पदासाठी काय तुमचं वय असायला हवं हे तुम्ही वरती टेबलमध्ये बघितलं. गट क संवर्गासाठी 27 वर्षापर्यंत, गट ब संवर्गासाठी 30 वर्षापर्यंत तर गट अ संवर्गासाठी 50 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. मात्र राखीव प्रवर्तित उमेदवारांना वयाची विशेष सूट या ठिकाणी बघायला मिळते. जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता असणार आहे. या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई अशाही उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी दिली जाणार आहे. यामध्ये SC ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिस म्हणून उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. मात्र बाकी उमेदवारांसाठी पोस्टनुसार या ठिकाणी 1000 रुपये तर 1500च्या दरम्यान परीक्षा शुल्क असणार आहे. यामध्ये लेवल 2 ते लेवल 5 पर्यंत ज्या पदांसाठी पगार दिला जातो त्यासाठी 1000 रुपये, 6, 7 म्हणजेच गट ब संवर्गासाठी 1200 रुपये तर गट अ संवर्गासाठी 1500 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. मोड ऑफ सिलेक्शनमध्ये सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे. त्यानंतर अनाउन्समेंट, वॅकन्सी, नॉन अकॅडमिक या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यावेळी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, तुमची शैक्षणिक माहिती, अनुभव संदर्भाची डिटेल व्यवस्थित भरायची आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर देखील व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.